11वा अध्याय शिवलीलामृत ची कथा. रुद्रानुष्ठाने गडांतर केले. श्री गणेशाय नजे. लोक सदैव शिवभजन करतात, नित्य नियमान शिवलीलामृत सेवन करतात, शिवशंकराची पूजा करतात, ते खरोखर भाग्यवान होत. जे शरीरावर रुद्राक्ष धारण करतात, सर्वांगाला भस्म लावतात, त्यांच्या पुण्याला मर्यादाच नाही, त्रिलोक्यात धन्य होत. जे 1000 रुद्राक्ष धारण करतात, त्यांना इंद्रात देववंदन करतात, ते साक्षात शंकरच मानावे. त्याचे दर्शन घेणारे जीव उद्रून जातात. दंडावर, मनगटावर, मस्तकावर, गळ्यात रुद्राक्ष धारण करावेत. त्यावरून स्नान केले असता त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ घालावी. एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली असता मोठे भाग्य प्राप्त होते. पंचमुखी, षष्ठमुखी, अष्टमुखी, चतुर्दशीमुखी रुद्राक्ष ऐश्वर्य देणारे आहेत. रुद्राक्ष माळेने जप केला असता तो सफल ठरतो. रुद्राक्ष पूजाच ही पूजा समजावी.